3 जुलै 1927 हा दिवस भारतीय सामाजिक इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी मुंबईतील सर कावजी जहागीर हॉल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक मोठी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेचा मुख्य उद्देश महाड येथे अस्पृश्य समाजावर झालेल्या अत्याचारांचा तीव्र निषेध करणे हा होता. या घटनेचा संदर्भ समजून घेण्यासाठी त्या काळातील सामाजिक परिस्थितीचा विचार करणे अत्यावश्यक आहे. ब्रिटिशकालीन भारतात समाजरचना अत्यंत विषम होती. जाती व्यवस्थेच्या पायावर उभी असलेली ही व्यवस्था काही जातींना उच्च स्थान देत असताना काहींना अत्यंत खालच्या स्तरावर ठेवत होती. या खालच्या स्तरावर असलेल्या लोकांना अस्पृश्य असे संबोधले जात होते. त्यांना समाजातील मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले होते. सार्वजनिक ठिकाणी जाणे, पाणी पिणे, मंदिरे किंवा शाळांमध्ये प्रवेश करणे यासारख्या साध्या गोष्टींवरही त्यांना बंदी होती. या अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध आवाज उठविण्याचे धाडस फार थोड्या लोकांनी केले आणि त्या थोड्या लोकांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वात अग्रणी होते. महाड हे कोकणातील एक महत्त्वाचे ठिकाण असून तेथे 14 तळे हे सार्वजनिक पाण्याचे स्रोत होते. 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्य समाजाने या तळ्यावर जाऊन पाणी पिण्याचा अधिकार प्रत्यक्ष कृतीतून मिळवण्याचा प्रयत्न केला. ही घटना महाड सत्याग्रह म्हणून ओळखली जाते. या सत्याग्रहाने भारतीय समाजात मोठी खळबळ उडवून दिली. उच्चवर्णीय समाजाने याला तीव्र विरोध केला आणि अस्पृश्य समाजावर अनेक ठिकाणी हल्ले करण्यात आले. महाड येथेही अस्पृश्यांवर अत्याचार करण्यात आले, त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यांचा अपमान करण्यात आला. या अत्याचारांच्या निषेधार्थ 3 जुलै 1927 रोजी मुंबईत सभा आयोजित करण्यात आली. सर कावजी जहागीर हॉल हा त्या काळातील एक प्रतिष्ठित सभागृह होता आणि येथे विविध सामाजिक व राजकीय कार्यक्रम होत असत. या सभेला मोठ्या प्रमाणावर लोक उपस्थित होते. या सभेचे अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भूषवले होते, ज्यामुळे या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले. सभेमध्ये महाड येथील घटनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अस्पृश्य समाजावर झालेल्या अन्यायाची माहिती लोकांसमोर मांडण्यात आली आणि त्याविरोधात तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भाषणातून या अन्यायकारक सामाजिक व्यवस्थेवर कठोर टीका केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की माणसामाणसात भेदभाव करणे ही अत्यंत अमानवी गोष्ट आहे आणि अशा व्यवस्थेला आता समाप्त केले पाहिजे. डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांमध्ये समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांना अत्यंत महत्त्व होते. त्यांनी आपल्या कार्यातून आणि विचारातून अस्पृश्य समाजाला आत्मसन्मानाची जाणीव करून दिली. महाड सत्याग्रह आणि त्यानंतरची ही सभा या दोन्ही घटनांनी अस्पृश्य समाजात एक नवीन आत्मविश्वास निर्माण केला. त्यांनी अन्याय सहन करण्याऐवजी त्याविरोधात उभे राहण्याची प्रेरणा दिली. या सभेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये केवळ अस्पृश्य समाजातील लोकच नव्हे तर इतर समाजातील प्रगतिशील लोकही सहभागी झाले होते. यामुळे सामाजिक परिवर्तनासाठी एक व्यापक चळवळ निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाले. या सभेमुळे महाड येथील अत्याचारांचा निषेध केवळ एका ठिकाणापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो संपूर्ण देशभर पसरला. सभेमध्ये ठराव मांडण्यात आले आणि महाड येथे झालेल्या अत्याचारांचा निषेध नोंदवण्यात आला. तसेच अस्पृश्यांना समान हक्क देण्याची मागणी करण्यात आली. या ठरावांमुळे सामाजिक न्यायासाठीच्या लढ्याला एक ठोस दिशा मिळाली. या सभेने केवळ निषेध व्यक्त केला नाही, तर पुढील लढ्यासाठी प्रेरणा आणि मार्गदर्शनही दिले. महाड सत्याग्रह आणि त्यानंतरची ही सभा या दोन्ही घटनांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यालाही एक वेगळा आयाम दिला. स्वातंत्र्य म्हणजे केवळ ब्रिटिश सत्तेपासून मुक्ती नव्हे, तर सामाजिक अन्यायापासूनही मुक्ती असली पाहिजे हा विचार या चळवळीमधून पुढे आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या विचाराला अधिक बळ दिले आणि सामाजिक समतेसाठीचा संघर्ष अधिक तीव्र केला. या घटनेचा परिणाम पुढील अनेक वर्षांपर्यंत दिसून आला. अस्पृश्य समाजामध्ये शिक्षणाची जाणीव वाढली, त्यांनी आपले हक्क मागण्यास सुरुवात केली आणि समाजातील अन्यायकारक प्रथांविरुद्ध आवाज उठविला. या चळवळीमुळे भारतीय समाजात हळूहळू परिवर्तन घडू लागले. शेवटी असे म्हणता येईल की 3 जुलै 1927 रोजी मुंबईतील सर कावजी जहागीर हॉल येथे झालेली ही सभा ही केवळ एक निषेध सभा नव्हती, तर ती सामाजिक न्यायासाठीच्या लढ्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा होती. या सभेने अस्पृश्य समाजाच्या संघर्षाला एक नवी दिशा दिली आणि समाजातील समानतेच्या लढ्याला बळकटी दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या चळवळीने भारतीय समाजाच्या इतिहासात एक अमीठ ठसा उमटवला आहे.